ग्रामोन्नती मंडळाच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नारायणगाव येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल BBA BCA विभाग व IQSC यांच्या संयुक्त विद्यमाने नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS यांची प्लेसमेंट ड्राईव्ह दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी उत्सवात पार पडली। या ड्राईव्हमध्ये BA, BCom, BSc, BBA आणि BCA शाखेतील एकूण 131 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता नोंदणी प्रक्रियेद्वारे झाली। TCSच्या 14 प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती, करिअरची संधी आणि निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले। त्यानंतर ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या। संस्थेचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी निर्माण करण्यावर भर दिला। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित IT क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, किल्ले शिवनेरी न्यूज। नमस्कार, मी श्याम तंपी, मी TCS मध्ये असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आहे। आम्ही इथे कॉलेजमध्ये आलो आहे आणि दादाची भेट झाली आणि प्रिन्सिपल सरांचं पण भेट झाली। आमचे हेतू क्लिअर आहे, आम्हाला इथे कॅम्पस इंटरव्ह्यू करायचे आणि TCSचा आता एम आहे की रूरल एरिया डेव्हलपमेंट करायचे। कसं करायचं ते प्रमाणे आम्ही इथे हे कॉलेजला आलो आहे आणि ही कॉलेज आम्हाला टायअप करायचे पुढच्या 5 किंवा 6 वर्षासाठी। आणि इकडचे जे मुलं आहे, आम्ही असं ऐकलं आहे की त्यांचं नॉलेज फक्त बुक होऊन नाही, त्यांचे एक्स्ट्रा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण ते हुशार आहेत। ते आम्ही फ्लेक्सिबिलिटी बघणार आणि ते प्रमाणे आम्ही हायर करणार आहे आणि मॅक्झिमम मुलं त्यांची कॅपेबिलिटीप्रमाणे हायर करणार आहे। तेच हेतू आहे आणि हेच हेतू आमच्या पुढे ठेवायचं आहे आम्हाला। नमस्कार। आता आपल्या इथं बरेचसे कोर्सेस आहे, BCA आहे, BBA आहे, BSc, BCom, तर AI तंत्रज्ञान आलेलं आहे। तर असे कोणते कोर्स आपल्याला सुरू करता येतील इथं, किंवा इन्फोसिसमध्ये काम मिळण्यासाठी काय वेगळं केलं पाहिजे ॲज अ संस्थाचालक म्हणून? राईट, आता आम्ही टाटाची आज बोललो। आता आमची एक टीम आहे, एक त्या टीमला आम्ही इथं पाठवू आणि तुमचं करिक्युलम सध्या जे काय आहे ते आम्ही एक आयडिया घेऊ, त्याच्यानंतर आम्ही आमचा विचार मांडू। पण सध्या जे फ्लो आहे ते AI, डेटा ॲनालिस्ट आणि हे जे IT रिलेटेड फर्म्स ह्याच्यात आहे, कोर्सेस आहे, ते आम्हाला फक्त इंजिनिअरिंग स्टुडंट्स नाही, इकडचे इव्हन BSc स्टुडंट्स किंवा BCom स्टुडंट्स त्यांना पण करता येईल। ते प्रमाणे आम्ही त्यांना ज्ञान देऊ आणि ते पुढे आपण करू। म्हणजे आपण आता घेणार पण आहोत आणि त्यांना सर्टिफिकेशन असेल किंवा नक्की 100% ते TCS मध्ये पण ते कोर्सेस आहे। TCSचे एक्सपर्ट टीम आहे किंवा माझ्यासारखे जे लोक जे हाय पोस्टवरती आहे ते इकडे येऊन त्यांना क्लासेस पण घेतील, त्यांना मार्गदर्शन करतील, वी गाईड देम हाऊ टू डू इट आणि ते प्रमाणे आम्ही पुढे जाऊ। म्हणजे आता आपल्या ज्या महाविद्यालयात आपण आला आहात, हे तुम्ही दरवर्षी 5 वर्ष येणार आहात? नक्की 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 हे रिलेशनशिप पुढे ठेवणार आहे। तेच आमचं हेतू आहे। आता रूरल एरिया डेव्हलपमेंट करायचे, कारण आम्ही हे पाहिले, आम्ही तर सिम्बायोसिस कॉलेज तसं कॉलेजमध्ये जात असतो, पण रूरल एरियामध्ये सध्या कोणतेही IT कंपनी मेजर जात नाहीये। तसं ते इन्फोसिस असो किंवा TCS आमच्यासारखी कंपनी असो, ते एम हे की आम्ही हे पुढे रूरल एरियापर्यंत पोहोचवलं। ठीक आहे, धन्यवाद। आता काय बोल? नमस्कार। आज आपल्या ग्रामोन्नती मंडळाच्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये TCSचे व्हाईस प्रेसिडेंट कंपनी या ठिकाणी आले, त्यांची टीम अख्खी आलेली आहे। खरं म्हणजे आपल्या BBA BCAच्या मुलांना ज्या वेळेला त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत असतात त्याच वेळेला त्यांना नोकरीची संधी मिळावी याच्याकरता आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी त्यांची सर्व टीम त्यांनी प्रयत्न केले आणि मी TCSला खरं म्हणजे त्यांचे धन्यवाद आभार मानतो की त्यांनी ओपन हार्टेड म्हणजे याला पूर्णपणे सगळं सहकार्य करायचं त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट अंबाई यांनी कबूल केलं। आणि मला खूप आनंद वाटतो की ग्रामीण भागामध्ये नारायणगावसारख्या ठिकाणी ते येऊन पुढच्या 5 वर्ष आपल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असेल, BBA BCA असेल, सगळ्या फॅकल्टीच्या मुलांकरता ते परिश्रम घेणार आहेत। त्यांना नोकरीचे संध्या निरनिराळ्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत। मी त्यांना धन्यवाद देईल आणि अशाच प्रकारचं आपण कामाची स्पिरिट लोकांसमोर ठेवूया आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची आपण संधी देऊ आणि त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीला आपण सगळेजण हातभार लावूया आणि एवढीच मी त्या ठिकाणी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो। थँक्यू। मी मनुष्यबळ विभाग म्हणजे ह्युमन रिसोर्सेस पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे आलो आहे। सो मी फर्स्ट ऑफ ऑल
मी गुगलच्या मदतीनेच कॉलेजची सर्व काही माहिती काढली आणि मी अंकुश सरांच्या संपर्कात आलो. सो इथे येण्याचा आमचा मुख्य हेतू हाच की जे काही टॅलेंट आहे किंवा जी काही प्रतिभावान मुले आहेत पण ती ग्रामीण भागात आहेत किंवा त्यांना आपलं प्रेझेन्स किंवा आपली विजिबिलिटी मोठ्या शहरांपर्यंत नेता येत नाही, त्यांच्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे हा मनुष्यबळ विभागाच्या तर्फे TCSच्या मनुष्यबळ विभागाच्या तर्फे आमचा मुख्य हेतू असेल. आणि आमचं देखील हे एक ध्येय आहे की जी वर्कफोर्स आम्ही TCSमध्ये घेणार आहोत ती वर्कफोर्स AI लिटरेट असायला पाहिजे. सो AI लिटरसी इज लाईक म्हणजे आपण आधी म्हणायचो की एक माणूस बेसिक पद्धतीने साक्षर पाहिजे. आता कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील साक्षरता हवी. सो आमच्याकडे असेही काही प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत ज्यांच्यातर्फे आम्ही कॉलेजची एक अकॅडमिक कोलॅबोरेशन करतो आणि आम्ही कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत किंवा कॉलेजचा जो टीचिंग स्टाफ आहे त्यांना एज्युकेट करणार आणि त्यांचे हाय व्हॅल्यू कोर्सेस आम्ही TCS तर्फे कंडक्ट करणार आमच्या टीमतर्फे. आणि अकॅडमिक अलायन्स आणि आमचं टॅलेंट ॲक्विजिशन टीम या दोन्हींच्या सहकार्याने आम्ही कॉलेजच्या स्टुडंट्सला एक मंच उपलब्ध करून देणार व या कॉलेजच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना आम्ही हे संबोधित करू इच्छितो की तुम्ही देखील या संधीचा लाभ घ्या, स्वतःला जास्तीत जास्त हे बनवा. प्रोफेसर्स तुमच्यासाठी मेहनत करतात, तुम्ही देखील त्यांच्या मेहनतीला साथ द्या. तुम्ही देखील स्वतःला AI लिटरेट बनवण्यासाठी जे काही होऊ शकेल ते करा आणि आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक्यू.